बऱ्याच स्टुडंटला असं वाटतं निबंध लेखन काय सोपं आहे, मी इझिली लिहू शकतो आणि ते दोन अडीच पेज एवढं निबंध लेखन करूनही घेतात. पण त्याच्यात खूप साऱ्या मिस्टेक एक्झामिनरला ना तुमचं निबंध लेखन बघता बरोबर तुमचे मार्क्स हे डिसाईड होऊन गेलेले असतात. तुम्ही निबंध कसा लिहिलाय, तुमची निबंधाची सुरुवात कशी आहे, एंड कसा केलेला आहे किंवा मधले पॉइंट्स कसे कव्हर केलेले, या गोष्टींना जास्त महत्व असतं. तुम्ही 2 पेज लिहा, 2.5 पेज लिहा, कितीही लिहा, त्याला अर्थ नाही. कसं लिहिलंय, त्याचा सिक्वेन्स कसा आहे ते मॅटर करतं. आणि कुठल्याही निबंध प्रकाराची किंवा निबंधाचा जो टॉपिक दिलाय त्याच्यावरून बिलकुल काही मिनिटात तुम्ही फ्रेम तयार करणार, अशी ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्या तुम्ही मिस्टेक करतात ना, तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप छान निबंध लिहून आलाय, मित्रांनो सोपं नाहीये. 8 मार्कांचा हा प्रश्न असतो. तुमचे ना निबंध लेखनामध्ये प्रॉब्लेम्स काय असतात माहिती का, कमी मार्क्स तुम्हाला काय मिळतात त्या क्वेश्चन मध्ये. तर बघा, तुम्ही जी काही निबंधाची फ्रेम तयार केली, म्हणजे इन शॉर्ट तुमची स्टार्टिंग एंडिंग, की तुम्ही काहीतरी स्टार्ट केलंय आणि काहीतरीच एंड केलंय, मधल्या पॉइंट्स एकदम सिक्वेन्स नसतील अशा पद्धतीने लिहिलंय आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत, उकार चुकीचा आहे, विलांटी चुकीची आहे, ह्या गोष्टी मिस्टेक झालेल्या असतात. हे बेसिक तुमचे रिझन्स आहेत ज्यात तुमचे मार्क्स कापले जातात आणि तुम्हाला येते म्हणून तुम्ही खूप सारं लिहत बसतायत, यात सुद्धा तुमचे मार्क्स जातात. बघा मित्रांनो, निबंध लेखन ही एक कला आहे. त्याच्यामुळे सिस्टमॅटिक आणि कोणत्या पद्धतीने तो निबंध लेखन लिहिला गेला पाहिजे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. निबंध लेखन करताना तुम्हाला आधी काय करायचंय, तर बघा, लक्षात घ्या, काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. ते म्हणजे तुम्ही निबंध लेखनाची सुरुवात करतायत ना, तुम्हाला 8 मार्कांचा हा क्वेश्चन आहे, तर 15 ते 20 मिनिटं तुम्ही या निबंध लेखनाला दिलेच पाहिजे, तेव्हा तुमचं छान निबंध लेखन होईल. ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे लँग्वेज पेपरसाठी, ती सुद्धा मी तुम्हाला सांगेल. त्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल. जेव्हा तुम्ही निबंध लेखनाला सुरुवात करतात ना, पहिले 2 ते 3 मिनिटं तुम्हाला शांत माइंड ठेवून जो काही टॉपिक दिला आहे तो बघायचा. तर तो टॉपिक बघितल्यानंतर तुम्हाला काय डिसाईड करायचंय हे बघा. हे इंट्रोडक्शन, मीनिंग, एक्सप्लेनेशन, बेनिफिट असेल, इफेक्ट्स असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टचं कन्क्लुजन, हे 5 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे निबंध लेखन करताना. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या निबंध लेखनाची फ्रेम तयार करायची. यासाठी तुम्हाला काही मिनिटं द्यावे लागतील आणि ते मिनिटं देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा निबंध हा अति चांगला होईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स यात मिळतील. असेल वैचारिक लेखनामध्ये हे खूप जास्त तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे आणि तुम्ही वैचारिक निबंध लेखनच अटेम्प्ट करा, कारण की त्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला छान पैकी मार्क्स मिळतात. सिंपल भाषेत सांगितलं मी, इंट्रोडक्शन, त्या टॉपिकचा तुम्हाला अर्थ समजून सांगायचा आहे, मिनिंग सांगायचं आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन मध्ये तुम्ही सांगणार, उदाहरण देणार, प्रकार असतील तर प्रकार एक्सप्लेन करणार, त्याचे काही परिणाम असतील ते एक्सप्लेन करणार. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सर्व एक्सप्लेन करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुमचे त्या टॉपिक बद्दलचे काही बेनिफिट्स असतील किंवा इफेक्ट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, जे काही असेल ते तुम्हाला सेकंड लास्ट पॅराग्राफ मध्ये एक्सप्लेन करायचं आणि लास्टचा पॅराग्राफ तुमचा असेल कन्क्लुजनचा. अशा पद्धतीने तुमचं 1.5 पेज एवढं निबंध लेखन हे अपेक्षित असतं आणि तुम्ही जर अशाच पद्धतीने निबंध लेखन केलं तर तुम्हाला हमखास 7 ते 7.5 मार्क या निबंध लेखनामध्ये तुम्हाला मिळतीलच. तर मित्रांनो, तुम्हाला एक्झाम मध्ये काय करायचंय बघा, बिलकुल काही मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 2 ते 3 मिनिटांनी निबंध लेखन स्टार्ट करण्याच्या अगोदर द्यायचे. त्याचे तुम्हाला करायचंय पॉइंट्स डिसाईड करायचे. पॉइंट डिसाईड केले, तुम्ही फ्रेम डिसाईड केली. फ्रेम जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला फ्रेम डिसाईड करायची आहे निबंध लेखनाच्या टॉपिक वरून. त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग कशी करायची हे डिसाईड करून घ्यायचं. ते थोडं रफली तुम्ही पेन्सिलीने किंवा रफ पेज म्हणून तिथं तुम्ही नोट डाऊन करू शकतात आणि मग तुम्ही निबंध लेखन लिहायला सुरुवात करा. त्याच्याने तुमचं काय होईल, निबंध लेखन हे खूप छान होईल आणि मार्क्स सुद्धा खूप छान मिळतील. तर मित्रांनो, ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच बोर्ड रिलेटेड जे काही टॉपिक्स, जे काही डाऊट असतील ते कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. मी त्यावर नक्कीच पुढचे व्हिडिओ घेऊन येईल. आणि ते ट्रिक सांगितली आहे मित्रांनो, ती तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. एखादा टॉपिक घेऊन तुम्ही त्याचे पॉइंट्स काढून बघा, फ्रेम डिझाईन करून बघा की तुम्हाला जमतंय की. बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला हीच ट्रिक उपयोगात येणार आहे आणि कमी मिनिटांमध्ये तुम्ही छान असा निबंध लेखन हे करू शकणार. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.